मतदारसंघावरती यावं. मित्रांनो, ज्यांच्या पदस्पर्शाने ही रायगड भूमी पावन झाली त्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या कर्जत खालापूरच्या नगरीतील दोन सुपुत्र अर्थातच शहीद भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील आणि त्यांच्या सोबतच आझाद दस्त्याचे शिलेदार क्रांतीवीर भगत मास्तर आणि त्यांचे सहकारी, या सर्वांना मी आजच्या या सभेच्या निमित्ताने वंदन करतो आणि माझ्या आयुष्यातील पहिलं राजकीय भाषण करतोय. आज माझ्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे. याचं कारण एकच आहे की एका सच्चा उमेदवारासाठीच्या प्रचाराच्या सभेला मी आज भाषण करतोय. मंडळी, मी तुम्हाला फक्त थोडे काही मुद्दे सांगणार आहे आणि ते उदाहरणासहित पटवून सांगणार आहे की कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार हा सुधाभाऊ हे आमदार का पाहिजेत. मंडळी, या ठिकाणी आजच्या या सभेच्या निमित्तानं मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सुधाभाऊ, भरतजी भगत तसेच आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या या परिवर्तन सभेसाठी, परिवर्तन घडवण्यासाठी आलेल्या आपणा सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द आपल्या समोर जाहीर करतो. मंडळी, माझं भाषण सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक साधी गोष्ट सांगतो, त्यातून तुम्हाला समजेल की आपल्याला सुधाभाऊंनाच का आमदार करायचंय. एका जंगलामध्ये माकडं जमा झालेली असतात. तेवढ्यात त्यांच्यातील एक माकड येतो आणि त्या समूहाला सांगतो की पळा पळा, आपल्यावरती प्राण्यांचा एक समूह चाल करून येतोय. त्यातील एक बुजुर्ग माकड विचारतं की तो समूह कोणाचा समूह आहे, तर तो म्हणाला की 100 वाघ आपल्यावर चाल करून येत आहेत. आणि त्यांचं नेतृत्व कोण करतंय, तर एक शेळी त्यांचं नेतृत्व करतंय. ते बुजुर्ग माकड म्हणाला की चिंता करण्याची बसलेला आहे. आणि अजून एक आनंदाची गोष्ट यामध्ये ही आहे की तो समूह, तो शेळ्यांचा समूह होता, पण इथे असलेला या वाघासोबतचा समूह सुद्धा हा वाघांचाच समूह आहे. ज्या वेळेला सुधाभाऊंनी अपक्ष उमेदवार राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अनेकांनी घोषणा केल्या की सुधाभाऊंची पावर आता तेवढी राहिली नाही, कारण की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. पण या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचे, वाघ जंगलात असला काय आणि जंगलातून मोकळ्या मैदानात आला काय, वाघ हा नेहमी वाघच असतो आणि त्याची दहशत कधीही कमी होत नाही. ही दहशत आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद मी विरोधकांची ऐकली. त्यामध्ये एका विरोधकाने सांगितलं की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार कधीच निवडून येत नाही, हा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे. पण मला त्यांना हेच सांगायचंय की एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी एवढा सारा जन समुदाय असणं आणि प्रमुख उमेदवार असलेल्या उमेदवाराला एका अपक्ष उमेदवाराची भीती वाटणं, हा सुद्धा या कर्जत खालापूर मतदारसंघाचा इतिहास आहे. आणि आम्ही तो इतिहास विसरलेलो नाहीये, कारण ज्यांच्या पदस्पर्शाने, ज्यांच्या रक्तरंजित इतिहासाने ही भूमी पावन झाली, त्या शहीद भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे तो इतिहास आम्ही विसरलो नाही, कारण की इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारे कधी इतिहास विसरत नाही. हा सर्वात मोठा इतिहास आहे आणि या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तो इतिहास यावेळेला भाऊंच्या रूपाने घडणार आहे. आपणा सर्वांच्या साथीने सुधाकर भाऊ या कर्जत खालापूर मध्ये पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार आमदार होणार आहे. मंडळी, अनेक उदाहरणं आपल्या समोर येत असतात, त्यातील काही ठराविक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि त्यातून तुम्हाला पटेल की आपल्याला सुधाभाऊंनाच का आमदार करायचंय. एक आदरणीय नेते आहेत नितीनजी गडकरी, यांची काही दिवसांपूर्वी मी मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या मुलीचं आपल्याला लग्न करायचं असतं त्यावेळेला आपण नवरा मुलगा शोधतो. तो नवरा मुलगा शोधल्यानंतर आपण त्याची चौकशी करतो. तो मुलगा कसा आहे, तो काय करतो, त्याला कोणतं व्यसन तर नाहीये ना, त्यांचं कुटुंब कसं आहे, त्याचा स्वभाव काय आहे, या सर्व गोष्टी आपण पाहतो. मग आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या 5 वर्षासाठीचा उमेदवार निवडताना आपण तो विचार करू नये का?
कारण की ज्या वेळेला एखादा बाप आपल्या मुलीसाठी हा विचार करत असतो, त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्या मुलीचं भविष्य अंधकारात जाता कामा नये. मग पुढच्या 5 वर्षासाठी मी माझ्या मतदारसंघाचं, माझ्या गावाचं, माझ्या कुटुंबाचं, माझं स्वतःचं भवितव्य का अंधारात टाकू, म्हणून मला सुद्धा भाऊंना निवडून आणायचंय. तसंच एक दुसरं साधंसं उदाहरण देईल. आता आपली बरेच भाऊंनी त्यांचं जे पत्रक सगळीकडे आवाहन केलं, त्यामध्ये भाऊंनी सांगितले की आताच्या विद्यमान आमदारांनी कामं केली, पण जी अपेक्षित कामं होती ती होऊ शकली नाही. भाऊंचा हा स्वभाव सुद्धा मला या ठिकाणी यासाठी आवडतोय की विरोधक जरी असले तरी चांगल्याला चांगलं म्हणावं. परंतु आता आपण शेतीची कामं उरकली असतील, आपल्या शेतावरती आपण शेतमजूर बोलवले असतील, हे शेतमजूर ते शेत कापण्याचं काम करतात, पण एका मजुराकडून आपल्याला अपेक्षा असते की त्याने 10 भाऱ्यांचं तरी कापायला पाहिजे, पण तो मजूर 4 आणि 5 भाऱ्यांचं कापत असेल तर 2 दिवसानंतर शेतीचं काम माझं पुन्हा येतं, तेव्हा मी एकाला फोन करतो की त्या दिवशी जो मजूर आला होता तो मजूर मला नकोय. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हा विचार करतोय, तर पुढील 5 वर्षासाठी विचार करताना आपण माणूस निवडून आणताना कसा माणूस निवडून आणायला पाहिजे. मी आता या ठिकाणी थोडक्यामध्ये बोलतो, फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की बोर्डाची परीक्षा चालू असते. 2 मित्र बोर्डाच्या परीक्षेला जात असतात. त्या 2 मित्रांमध्ये एकाच्या चेहऱ्यावरती ताण असतो, एकाच्या चेहऱ्यावरती तणाव असतो, तो प्रचंड चिंताग्रस्त असतो. आणि दुसरा जो विद्यार्थी असतो त्याचा चेहरा कायम तुम्हाला फ्रेश दिसतो, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज लपत नाही. याची कारणं अशी की ज्याच्या चेहऱ्यावरती ताण तणाव असतो त्याने परीक्षेची पूर्वतयारी केली नसती. मी नापास होईल की काय ही त्याला भीती असते, परंतु ज्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तेज दिसतं तो परीक्षेला सामोरं जाताना पूर्व तयारी करून त्या परीक्षेला सामोरं जात असतो. आपण भाऊंचा चेहरा बघा, ज्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाली त्यापासून आजपर्यंत तुमच्या गावातील प्रचार दौरे तपासा, तुमच्या मोबाईल मधील भाऊंचे फोटो बघा, बॅनरवरील फोटो बघा, व्हिडिओ मधील भाऊंचं चेहऱ्यावर